कोल्हापूर शहरात तृतीयपंथी वर्गाची संख्या जवळपास 15 ते 20 हजाराच्या आसपास आहे. बहुतांशी तृतीयपंथी वर्ग हा झोपडपट्टीसारख्या भागात राहत आहे. तसेच नोकरीची सोय नसल्याने रस्त्यावर सिग्नलवर भटकंती करून या वर्गास पोट भरावे लागते. अशावेळी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. सन 2014 मध्ये तृतीयपंथी हे तिसरे जेंडरचे अस्तित्व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून तृतीयपंथी नागरिकांसाठी राज्य व केंद्र सरकारला पुरुष महिलाप्रमाणेच तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले. मात्र गेल्या 9 वर्षात सरकारने तृतीयपंथीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेच नाहीत. कोल्हापुरात तृतीयपंथीसाठी तात्काळ 15 जानेवारी 2024 पूर्वी महानगरपालिकेच्या विशेष बजेट तरतुदीचा वापर करून किमान मुख्य बसस्थानक परिसरात आणि आई अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह उभारावीत, असं निवेदन मनसे पक्षाच्या वतीनं महापालिका उपायुक्त यांना देण्यात आले. या कामासाठी महानगरपालिकेकडे बजेटची तरतूद बंधनकारक आहे. ही वस्तुस्थिती आहे. असं असताना या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता महानगरपालिकेने वेळकाढू धोरण अवलंबलं आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे, असं मत मनसे पक्षाच्या वतीने व्यक्त केलंय. महानगरपालिकेने तात्काळ 15 जानेवारी पूर्वी स्वच्छतागृह उभारावीत, अन्यथा महानगरपालिकेच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा मनसे पक्षाने दिलाय. नमस्कार. पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही मनसेचे कार्यकर्ते सगळे आमचे भाऊ आणि आमच्या मैत्री संघटनेचे काही कार्यकर्ते मिळून आम्ही आयुक्त मॅडमना पत्र दिलं आज की तृतीयपंथीयांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाथरूम व्हावे, शौचालय व्हावे ह्यासाठी, कारण की खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. तर ठराविक ठिकाण आहेत. महालक्ष्मी मंदिर आहे, ST स्टँड आहे, ज्योतिबा मंदिर आहे आणि जे धार्मिक स्थळ आहेत अशा ठिकाणी आमच्यासाठी वेगळ्या बाथरूमची उपलब्धता महानगरपालिकेनं करून द्यावी, ह्या विनंतीसाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना एक विनंती अर्ज आज दिलेला आहे. यावेळी मनसे पक्षाचे शहर संघटक कोल्हापूर विभागाचे सुनील सामंत, अध्यक्ष सचिन साळुंखे, तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजवर, अफजल बारसकर, महिला संघटक सौ मनीषा घाडगे, युवा महिला संघटक दिशा मांडवकर, गौरी कुलकर्णी, महेश कदम, मनोज जाधव, दिलीप पाटील, प्रसन्न वरखेडकर, शिवलाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.